रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, दुसरे चरण संतांची या. जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमन आणि शांती ब्रह्मश्री संतनाथांचा जलसमाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण चालू केलेली महिमा संतांचा ही प्रवचन मालिका, चिंतन मालिका, त्यानिमित्ताने आपण गेली 17 भाग चिंतन केलं आणि आजचा 18वा भाग आहे महिमा संतांचा भाग 18. चिंतनाला करिता घेतलेला अभंग गेल्या 3 भागापासून आपण ज्या अभंगावर चिंतन करत आहोत तो अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला पुढे घेऊन जातो. सुखवाटे हेची ठाई, सुखवाटे हेची ठाई, बहुपायी संतांच्या मनोनी केला वास, मनोनी केला वास, नाही नाश, नाही नाश तया ठाया, मनोनी केला वास, नाही नाश तय ठाई. न करवे हाली चाली, न करवे हाली चाली, चाली निवारली चिंताये, मनोनी केला वास, नाही नाश तै ठाई. तुका म्हणे निवेतनु, तुका म्हणे निवेतनु, रजकनु लागता, मनोनी केला वास, नाही नाश तै ठाई. या 4 चरणाच्या अभंगावरती आपण चिंतन करत आहोत. आजचा हा चिंतनाचा, या अभंगावरचं चिंतनाचा ही शेवटचा दिवस आणि आपल्या महिमा संतांचा या मालिकेचा सुद्धा आपण समारोप करणार आहोत. आपल्याला माहिती आहे गेली 17 दिवस चिंतन करत असताना आपण संतांचं महात्म्य, संतांचा महिमा वर्णन करणारे संत श्रेष्ठ तुकोबारायांचे काही निवडक अभंग घेऊन त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. त्यात तुम्ही संत माय बाप कृपावंत या अभंगावर आपण मला वाटते 4-5 दिवस चिंतन केलं. कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुरावले या अभंगावरही आपण काही दिवस चिंतन केलं. आणि नंतर संतांचे सुख झाले या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची या अभंगावर चिंतन केलं. आणि आता सुरू असलेलं चिंतन सुख वाटे हेची ठाई, बहुपायी संतांच्या. आणि माझे 2 दिवस चिंतन करत असताना आपण तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं आपण 2 दिवस चिंतनाला मला वाटते कुठला अभंग होता आपला, आज आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी हा एक अभंग होता. आणि आणखी एक अभंगावर आपण चिंतन केलं होतं. जे काही असेल ते गेली 17 भाग आपण चिंतन करत असताना महिमा संतांचा महिमा संतांच्या शब्दामध्ये आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचं चिंतन करत असताना या अभंगामध्ये सुखवाटे हेची ठाई, बहुपायी संतांच्या मनवनी केला वास, नाही नाशत हे सुखा, किंवा नाही नाशत हे ठाई, त्या ठायाला त्या ठिकाणी नाश नाही. गेल्या 2 भागामध्ये चिंतन करत असताना सुखाचा विचार, संतांच्या पायी संतांच्या चरणाजवळ सुख कसं आहे, आणि मग तुकोबारा म्हणतात सुख तिथेच आहे आणि म्हणून मी तिथे वास केला, त्यांची संगत केली, तिथे वास्तव्य केलं असं तुकोबारा सांगतात. संतांच्या पायी संतांच्या चरणी सुख आहे हे निर्विवादपणे अनेक संतांनी आपल्या अभंगातून सांगितलं. संतांच्या सहवासात सुख आहे, संतांच्या चरणाजवळ सुख आहे, संतांच्या पायाजवळ सुख आहे महाराज. पण संत ओळखता आले पाहिजे महाराज. अत्यंत कठीण गोष्ट आहे. आता आजकाल आपण ऐकतोय ना, टीव्हीवर बघतो, पेपरमध्ये वाचतो, अनेक बातम्या ऐकतो, अनेक बातम्या बघतो. कोण कुणाला संत म्हणतात आणि कोणाच्या पायाजवळ जातात आपण बघितलं. तुकोबारा या अभंगात म्हणतात संतांच्या पायाच्या ठिकाणी सुख आहे, सुख वाटे हेची ठाई, बहुपायी संतांच्या. आणि मग आमचेही लोक भरकटायला लागले आणि कुणाच्याही पायाजवळ जाऊन कुणाच्याही पायाची पाद्यपूजा करायला लागले महाराज. कोणाच्याही पायाचं तीर्थ घ्यायला लागले, कुणालाही शरण जायला लागले, कुणाचंही ऐकायला लागले, कुणालाही गुरु करायला लागले, कुणालाही संत म्हणायला लागले, कुणालाही साधू म्हणायला लागले. फळ काय झालं? सुख तर दूरच महाराज, पण दुःख भोगावं लागतं. कारण आपण संत जाणत नाही ना, संत आपल्याला कळत नाही. साधू, संत, गुरु. आणि पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे त्यातली की आपण कुठल्या तरी उद्दिष्टानं, अर्थप्राप्तीसाठी, कामप्राप्तीसाठी, लोभप्राप्तीसाठी वाढावे, संतान गृही व्हावे, धनधान्य माझा मान वाढावा, सन्मान वाढावा म्हणून जर कोणा संतांच्या मागे, गुरुच्या मागे लागत असू तर सुख नाही दुःखच पदरात येईल. कारण
संतांच्या पायाजवळ जे सुख आहे ना, ते सुख हे ऐहिक सुख नाही. तिथे परमात्मा प्राप्तीचं सुख आहे, परब्रह्माचं सुख आहे. आणि म्हणून अलीकडे जे आपण बातम्या ऐकतो, वाचतो, की यांच्या पायाजवळ तीर्थ घेतलं, त्यांची पाद्यपूजा केली, सुख नाही दुःख प्राप्त होईल. महाराज तुकोबारायांसारखे संत आपल्याला सांगतात की संतांच्या पायी सुख आहे, पण संत ओळखता आले पाहिजे. आणि आजच्या काळात सांगू का तुम्हाला, खरं आता बोलायची तसं बोलू नये, पण माझ्यासारख्याने तर काय त्यात जास्त भाष्य करणं एवढा काही मी मोठा नाही, पण एक सांगू, कुण्याही गुरुच्या, कुण्याही संतांच्या, कुण्याही साधूच्या, कुण्याही महात्म्याच्या मागे लागताना पहिले 10दा विचार करा. अहो, बाजारात जाताना पालकाची गड्डी घ्यायची असली, पालकाची एक जुडी घ्यायची असली, तर 4दा आपण ती जुडी फिरून बघतो. 10 रुपयाच्या 20 रुपयाच्या पालकासाठी, 20 रुपयाच्या कोथिंबराच्या जुडीसाठी आपण 10दा जर बघत असू, तर ज्यांना आम्ही गुरु म्हणून स्वीकारतो, ज्यांना आम्ही संत म्हणून स्वीकारायला निघालो, ज्यांना आम्ही साधू म्हणून निघायला लागलो, ज्यांच्या पायाचं आम्ही दर्शन घ्यायला लागलो, ज्यांच्या चरणाचं पाणी घ्यायला लागलो, ज्यांचे पाय धुवायला लागलो, त्यांना बघणार आहोत की नाही? की बस कोणी साधू म्हटलं, कोणी संत म्हटलं, कोणी गुरु म्हटलं की निघाले मागे. अलीकडच्या घटना बघता महाराज दुःख होते. आमच्या साधू संतांची व्याख्या सांगितली. तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठली. संत ते असतात जे स्वतःच्याही भल्याचा विचार, म्हणजे ऐहिक विचार, स्वतःच्याही मान सन्मानाचा विचार आणि दुसऱ्याच्याही मान सन्मानाचा ऐहिक गोष्टीचा विचार करत नाही. त्यांचा हेतू एक आणि एक फक्त परब्रह्म पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण असतं. आणि म्हणून त्याही पेक्षा कुठे जाऊन सांगू का, जाऊ द्या ना, बघूच नका, कोणाच्या मागेच लागू नका, कोणाच्या पाया पडायच्या मागे जाऊ नका, कोणाचे पाय धुवायला जाऊ नका, कोणाला गुरु म्हणू नका. आहेत ना गुरु आपल्याजवळ. आपल्याजवळ संत आजही शिल्लक आहे महाराज. माऊली ज्ञानोबा आहे, आजही आळंदीमध्ये जा आणि माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवा आणि म्हणा त्यांना संत गुरु. माऊली आहेत. आणि तेही होत नसेल तर माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हे आपला गुरु आहे. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हे संत आहेत. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हे साधू आहेत. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीतील वचन हीच गुरुवचन आहे. त्यांच्याशी निष्ठा ठेवा. तुकोबारायांचा गाथा घ्या. तुकोबारायांचा गाथा आपल्यासाठी संत आहे. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपल्यासाठी संत आहे. एकनाथ महाराजांचं भागवत, एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण, एकनाथ महाराजांचे अनेक ग्रंथ आहेत, ते सर्व संत आहेत महाराज. आजही त्या ग्रंथ रूपाने हे महान विभूती, महान संत आपल्यात आहेत. मग हे संत सोडून कशाला यायचे, त्याच्या मागे धावायचं? तुकोबाराय म्हणतात, या संतांच्या पायी सुख आहे. कोण्या? माऊली ज्ञानोबाराय, नाथराय, चोखोबाराय, नामदेवराय, जनाबाई, ही संत मंडळी. आणि अलीकडे आमचे तुकोबाराय, निळोबाराय, हे संत आहेत ना, यांच्या पायाजवळ वास्तव्य करायचं, यांच्या चरणाला लागायचं, म्हणजे सुख प्राप्त होईल. तुकोबाराय म्हणतात, मी यांच्याच पायी राहिलो, मी माऊलींच्या पायी राहिलो, मी नाथांच्या पायी राहिलो, म्हणून केला वास, नाही नाश तये ठाई. त्या ठिकाणी नाश नाही, त्या सुखाचा नाश नाही, त्या सुखाने दुःख कधीच प्राप्त होणार नाही, कारण ते अविनाशी सुख प्राप्त होते. अविनाश करिया आपल्या ऐसी लावी मना पिसे गोविंदाचे, असं सुख आपल्याला प्राप्त करून देणारे फक्त हे संत आहेत. अलीकडच्या संतांच्या मागे धावण्याचा प्रताप कोणीही करू नका. आणि मग एकदा का माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या ठिकाणी आपलं चित्त लागलं की मग तिथून हालायचं कारण नाही. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, न करवे हाली चाली, 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 निवारली चिंता हे, म्हणून केला वास, नाही नाश तये ठाई. महाराज म्हणतात, मग एकदा त्या संतांच्या चरणाशी, संतांच्या पायाशी, संतांच्या त्या ठाई जर आमचं चित्त लागलं, तर मग हालचाल बंद, मग कुठं जायचंच नाही, मग कुठून यायचंच नाही.
एकदा का माऊली ज्ञानोबाऱ्यांचा लळा लागला, माऊली ज्ञानोबाऱ्यांवर श्रद्धा बसली, तुकोबाऱ्यांवर श्रद्धा बसली, की मग कोणीही आला तरी आमच्यासाठी तो संत नसतो, आमच्यासाठी तो गुरु नाही. माऊली ज्ञानोबाऱ्यांना मानणारा, तुकोबाऱ्यांना मानणारा त्यांचा भक्त तूच आमच्यासाठी सर्वस्व आहे. माऊली ज्ञानोबारायच आमचे सर्वस्व आहेत आणि म्हणून आम्हाला दुसरीकडे जायची आवश्यकताच नाही. आता हालायचं नाही, चालायचं नाही. न करवे हाली चाली, न करवे हाली चाली, निवारली चिंता ही. का हो, हालायचं नाही, चालायचं नाही, मग भागायचं कसं, आमचं चालायचं कसं? अहो, जिथे खाण्याची चिंता नाही, जिथे जगण्याची चिंता नाही, जिथे मरण्याची ही चिंता नाही, ते प्राप्त तेव्हा होत असते जेव्हा आम्ही संत चरणाला म्हणजे खऱ्या संतांच्या जवळ पोचलो. तुकोबाराय म्हणतात, न करवे हाली चाली, निवारली चिंताही. म्हणून तर एकदा त्या संतांच्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, मी गेलो इथे वास केला, म्हणूनही केला वास. नाही नाश तये ठाया, त्या ठिकाणचा नाश नाही, त्या सुखाचा नाश नाही. आणि चिंता विंता तर काय, चिंतेचं काही विचारूच नका, चिंता तर राहतच आहे. जसं ते गोकुळामध्ये आहे ना, चिंता ते पळाली गोकुळा बाहेर भगवान आले चिंता पळाली, तसं इथे चिंता राहत नाही महाराज. तुकोबारायांचं सुंदर प्रमाण आहे. तुकोबाराय म्हणतात, संतांची भेट झाली, संतांचा सहवास लाभला, संतांची संगत लाभली, काय झालं? अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, संत दर्शनी आला. अवघी, मी का सांगतोय, अभंगामध्ये निवारली चिंता आहे असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजेच अवघी चिंता वारली. कुठली चिंता वारली? आता चिंतेचा विचार केला महाराज, कबीर महाराजांनी छान सांगितलं, चिंता आणि चित्तामध्ये खूप जास्त फरक नाही, एक अनुस्वाराचाच फरक आहे. चिंता आणि चित्ताचा विचार केला तर चिंता से चतुराई घटे, चिंता से चतुराई घटे, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. सुंदर दोहा आहे कबीर महाराजांचा. चिंता से चतुराई घटे, चिंतेनं चतुराई त्या ठिकाणी कमी होत असते. दुःख से घटे शरीर, दुःखानं चिंतेने शरीर पण घटते महाराज. एक सांगू का, चिता परवडली पण चिंता परवडली नाही. चिता परवडली पण चिंता परवडली नाही, याचाच अर्थ चिंता हे माणसाला शांत बसू देत नाही. ही चिंता जर जायची असेल, तुकोबाराय म्हणतात, चिंता गेली पळाली नाही, वारली म्हणजे मेली. अवघी चिंता वारली, मी सांगून गेलो ना, अवघी चिंता वारली. तुकोबाराय तसंच या अभंगामध्ये सांगतात, न करवे हाली चाली, आता हालायचं नाही, चालायचं नाही. म्हणजे काय करायचं? पडायचं का? पडून राहायचं का? हो, पडूनच राहायचं. पडून राहणं तये ठाई, पडून राहणं तये ठाई, पडून राहणं तये ठाई. संतांच्या ठिकाणी पडून राहायचं, हालायचं नाही. आता येथून अनुभव माता, मरणा वाचुनी सर्वथा, पडून राहणं तये ठाई, उगाच संताच्या पायी. जे भगवंताची भक्ती करतात, ज्यांना भगवंताची अखंड प्रीती आहे, त्यांच्या ठिकाणी मी पडून राहील. म्हणजे न करवे हाली चाली. आला लक्षात? अखंड दया तुझी प्रीती, मज देतयाची संगती, मग मी कमळापती, तुझबानाने कंटाळा, पडून राहिन तये ठाई. याला म्हणायचं न करवी हाली चाली. आता हलणंही नाही, चालणंही नाही. याचा अर्थ काय? हलणं नाही, चालणं नाही म्हणजे एकाच जागी बसून राहायचं, उठायचं नाही, असंच अर्थ आहे का? न करवे हाली चाली. संतांची सेवा सोडून दुसरं काहीही करायचं नाही. संतांच्या वचनावर विश्वास ठेवून, त्यांच्या वचनाचा अंगीकार करून, त्या वचनाप्रमाणे चालवून, दुसरं कोणी काहीही सांगितलं तरी त्यावरती विश्वास ठेवायचा नाही. याला म्हणायचं न करवे हाली चाली. आणि हे जर केलं ना, मग निवारली चिंता ही, मग सर्व चिंता त्या ठिकाणी आपली पळून जाते, निवारण पावते, वारते, मरते, नाश पावते.
अजून काय सांगू? कशामुळं? मनवणी केला वास. संतांच्या चरणी, संतांच्या संगतीमध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये आपण राहिलं, सज्जनांच्या सानिध्यामध्ये राहिलं, भगवंताच्या जे भगवंताचे खरे भक्त आहेत अशांच्या ठिकाणी जर राहिलं तर म्हटलं आपली चिंता त्या ठिकाणी निघून जाते. न करावी हाली चाली निवारली चिंता आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात असं जर केलं तर काय होईल? हे तनु म्हणजे हे शरीर शीतल होईल महाराज. तुका म्हणे निवेतनु, तुका म्हणे निवेतनु, तुका म्हणे निवेतनु. रजकन लागता, रजकन लागता, रजकनु लागता, रजकनु लागता, मनवुनी केला वास, मनवुनी केला वास, मनवुनी केला वास. तुकोबाराय म्हणतात असं आम्ही संतांच्या चरणी राहिला, तिथे वास्तव्य केलं की आमची सर्व इतरत्र आमची बुद्धी वासना आमची जात नाही. एक सांगू का तुम्हाला? तुका म्हणे निवेतनु, रजकनु लागता. संतांच्या पायाची माती, संतांचे रजकन आमच्या कपाळाला लागले, त्यांचं दर्शन झालं महाराज. अहो वासनाच राहत नाही. ज्यांच्या दर्शनाने वासना राहत नाही त्यांच्या ठिकाणी वासना राहणार कशी? मग ज्यांच्या ठिकाणी दर्शन घेतल्यानं त्यांचीही वासना उफाळते आणि आमचीही वासना उफाळते, ते संत कुठले? ते गुरु कुठले? ते साधू कुठले? म्हणून कुठल्याही पसाऱ्याच्या मागे न लागता खरे संत ओळखावे. माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय हे आजही आपल्यात संत म्हणून आहेत. त्यांनाच शरण गेलं पाहिजे. दुसऱ्यांच्या ठिकाणी जाण्याचा कोणीही धाडस साहस न केलेलंच बरं. आणि कारण ते व्यर्थ जाईल. म्हणून आपलं तनु, आपलं शरीर आपलं शीतल करायचं असेल, शांत करायचं असेल, आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर तुका म्हणे निवे तनु. निवे म्हणजे शांत होणे, शीतल होणे. तुका म्हणे निवे तनु, रजकन लागता. संतांच्या चरणाचं रज आपल्या कपाळाला जर लागले महाराज तर तनु शांत होते. नव्हे काही शिल्लकच राहत नाही हो वासना. तुकोबारांचा अभंग आहे ना, प्रसिद्ध अभंग आहे. संत चरण रज लागता सहज जरी लागलं तरी, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय, जळवणी जाय. वासनाच राहत नाही. वासना पळून जाते असं नाही, वासना निघून जाते असं नाही. वासना त्या ठिकाणी निघून गेली, लयाला गेली वगैरे काही नाही. नाथराय म्हणतात, आपलं तुकोबाराय म्हणतात बीजच जळालं. एखादं बीज जळालं म्हणजे बीज, मला सांगा, लाह्या पेरल्या तर लाह्या निघतात का? पोहे पेरले तर पोहे निघतात का? ते जळलेले, ते भाजून टाकले. तसं आमची वासना भाजून टाकली. वासनेचे बीज जळवणी आहे. म्हणून अशा प्रकारे संतांचे रजकन आम्हाला लागले, मिळाले. त्यांचा सहवास लाभला, संगत लाभली. आळंदीची वारी घडली, तुकोबारायांच्या देहूची वारी घडली, नाथरायांची वारी घडली. आणि त्यांना यथार्थ अनन्य भावाने आपण जर शरण गेलो, त्यांच्या वाङ्मयावरती, त्यांच्या ग्रंथावरती आपण श्रद्धा ठेवली तर नक्कीच आपलं तनु निवेतनु, तुका म्हणे निवेतनु म्हणजे शीतल वस त्या ठिकाणी आपलं तनु होईल. महाराज म्हणतात आपण शांत होऊ. आणि शांत होऊन मग त्या ठिकाणी काय होईल? शीतल झाली काया विठ्ठलया प्रसादी. आणि मग आपण खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं कल्याण होईल. काय आहे महाराज? अनेक ठिकाणी संत दर्शनाचा लाभ सांगत असताना महाराजांनी सांगितलं, त्रिविध तापाची झाली बोळवण, सर्व ताप पाप ताप दैन्य जाय उठा उठी सर्व निघून जातं. आणि मग तुकोबाराय म्हणतात तसं तुका म्हणे निवेतनु म्हणजे तनु शीतल होते. एक अभंग आहे बघा, आला शीतल शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीराला सुख होते का? पण महाराज म्हणतात झालं शीतल शांतीचा वारा आला संत कृपेने आणि आमच्या शरीराला सुख झालं. पिठाला पातकांचा धार, कळी काळाशी धाकत रारा, आला शीतल शांतीचा वारा. म्हणून हे जीवन जर शीतल व्हायचं असेल, जीवन जर शांत व्हायचं असेल, आपले सर्व काम क्रोध लोभ
ठाईच निमावे असं वाटत असेल तर फक्त आणि फक्त संत संगत, संतांच्या वाङ्मयावर विश्वास, संतांची वचनं पुन्हा पुन्हा ऐकल्याने आपल्यामध्ये ते येईल. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलं, मला या संतांच्या ठिकाणी वास करायला आवडते, म्हणजे वास्तव्य करायला आवडते. म्हणून केला वास नाही नाश तया तये ठाई, तिथल्या सुखाला नाश नाही. म्हणून तुम्हाला जर सुख पाहिजे महाराज, खऱ्या सुखाची प्राप्ती पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त माऊलींना शरण जायचं, तुकोबारायांना शरण जायचं, नाथरायांना शरण जायचं, मोठमोठ्या संतांना, ज्या संतांची मांदियाळी या महाराष्ट्रामध्ये आहे, जे होऊन गेले आहेत, ज्यांनी वाङ्मय रूपाने तुमच्या आमच्यासाठी ठेवली, त्यांना शरण जायचं, म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होईल. खरं पाहता संतांचा महिमा खूप मोठा आहे. मी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं, त्यांचा महिमा काय वर्णन मी पामर, त्यांचा महिमा वर्णन करणं शाब्दिकांचं काम नाही, आपलं काम नाही महाराज. तेव्हा संतांचा महिमा, महिमा संतांच्या मालिकेमध्ये संतांचा महिमा वर्णन करण्याचा आपण संतांच्याच अभंगाच्या आधारे थोडाफार प्रयत्न केला. आज ही 18 दिवसाची महिमा संतांचा ही मालिका आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत एखादा दुसरा विषय. पुन्हा आता पुढे रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे, आपण भेटूया. पण तुर्तास ही मालिका आज आपण इथेच थांबू. सर्वांवरती संत महात्म्यांची कृपा हो, माऊली ज्ञानोबारायांची कृपा हो, जगद्गुरु तुकोबारायांची कृपा हो, शांती ब्रह्मनाथरायांची कृपा हो, एवढीच प्रार्थना संतांच्या चरणी करू आणि आज इथेच थांबू. एकदा आपल्या नियमाप्रमाणे संतांचं भजन करू. गेले 18 दिवस सेवा करत असताना काही चुकून जर तो मुखातून काही चुकीचं निघालं असेल, चुकीचे शब्द निघाले असतील, काही चुकीचं सांगितलं गेलं असेल, बोलताना काहीतरी विपर्यास झाला असेल, एखादं प्रमाण चुकलं असेल, एखादा दृष्टांत चुकला असेल, एखादी कुठली कथा चुकली असेल, एखादं चरित्र सांगताना मागे पुढे होऊ शकते. कारण शेवटी मानवी बुद्धी आहे आणि मानवी बुद्धीचा दोष असतो. जे चुकलं आहे ते मी स्वीकार करतो आणि जे बरोबर आहे ते सर्व संतांचं आहे, ते संतांच्या चरणी अर्पण करून आपल्या मालिकेला आज पूर्णविराम देतो. पुन्हा भेटूया लवकरच दुसरं काहीतरी आपल्यासमोर घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णारी आणि संतांचं भजन. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, एकनाथ नामदेव तुकाराम. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्रीकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.